भारत शक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू असणारं युद्ध आपल्या सगळ्यांच्या परिचित आहे. याच अनुषंगाने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये जागतिक महिला दिनाचा प्रसंग किंवा त्याचा सादरीकरण आपण सगळ्यांनीच बघितलेला आहे. या दोन्हीचा मेळ घालत आजच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत किंवा त्याचं मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि विषय आहे युद्ध, तंत्रज्ञान आणि महिला. आणि याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक पंकज फणसे सर. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, अगदी पहिला प्रश्न म्हणजे युद्ध म्हणजे नेमकं काय? तुमच्या मते याची व्याख्या कशी असावी असं तुम्हाला वाटतं? आपण जर मानवी सिव्हिलायझेशनचा इतिहास बघितला तर प्रसंगानुसार युद्धाचा संदर्भ बदलत गेलेला आहे. म्हणजे एकेकाळी माणूस टोळ्यांमध्ये राहत होता, तर हंटर आणि गॅदरर त्याचं जे स्वरूप होतं, तर तिथून आपण बघितलं की दोन टोळ्यांमध्ये युद्ध वगैरे व्हायची. काळाच्या ओघात आपण बघितलं की एक नेशन स्टेटमध्ये त्या राजकीय संघटनेचं रूपांतर झालं. तर आता आपल्याला युद्ध म्हणजे दोन देशांमधील युद्ध असं एक चित्र असतं. मग युद्ध म्हणजे त्याच्यामध्ये डिप्लोमसी येते, एक जिओपॉलिटिकल स्ट्रॅटेजी याचा अवलंब असेल किंवा शस्त्र जी काही आपण इन्व्हेंट केलेली आहेत त्याचा वापर करणं, असं एक वरवरचं चित्र असतं. पण युद्ध म्हणजे एक फार बारकाईनं बघितलं तर दोन राजकीय गटातलं संघर्ष आणि वर्चस्व, या दोन गोष्टी, वर्चस्वासाठीची जी लढाई असते त्याला आपण युद्ध म्हणू शकतो. मग याच्यामध्ये जर बघितलं तर युद्ध फक्त एक टेम्पररी गोष्ट नाहीये की दोन देशांमध्ये. युद्ध हे म्हणजे आता क्लॉसेविक सारखे जे महान अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की वॉर हे कंटिन्युअसली होत असतं. तर युद्ध हे एक सोशल स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये आपल्या रोजच्या जीवनातले, शांतीपूर्ण जीवनातले जे संघर्ष आहेत ते अजून अँप्लिफाय होतात. उदाहरणार्थ आता स्त्री पुरुष संघर्ष जो आहे, म्हणजे स्त्री पुरुष हे सामाजिक घडामोडीत आपण बघितलं, म्हणजे पॅट्रियार्की वगैरे गोष्टी, शब्द आपण रोज वापरतोच. पण ज्यावेळी युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळी हा जो मूलभूत संघर्ष आहे तो आणखी अँप्लिफाय केला जातो विविध माध्यमातून. मग त्याच्यामध्ये स्त्रियांना एक बेसिक म्हणजे युद्धामध्ये ज्या नॉन कॉम्बॅटंट म्हणजे पारंपरिक पद्धतीनं बघितलं तर म्हणजे लढाई सोडून बाकीच्या ज्या भूमिका आहेत त्या बजावायला, म्हणजे त्या युद्धाच्या स्ट्रक्चरचा भाग म्हणून पण बघितलं जातं. आणि दुसरीकडं आपण असं बघू शकतो की एक डॉमिनन्स किंवा टेरर निर्माण करण्यासाठी स्त्रियांना एक इन्स्ट्रुमेंट म्हणून पण बघितलं जातं. तर अशा आपण बघू शकतो की युद्ध हे एक सोशल स्ट्रक्चर आहे, ते एक तात्कालिक अशी होणारी घटना नाहीये. सर, या अनुषंगाने अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो की भारतामध्ये गेली अनेक दशकं, शतकं आपण बघत आलेलो आहोत की रोटी आणि बेटीचा व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेला राज्यकर्ते किंवा राजे होते त्यावेळेला सुद्धा हे बघायला मिळत होतं. आताच्या काळामध्ये सुद्धा साम्राज्य वाढवण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे व्यवहार होताना दिसतात. तर हा सुद्धा एक युद्ध तंत्राचा किंवा रणनीतीची आपण म्हणतो त्याचा हा प्रकार आहे असं म्हणू शकतो आपण? हो, नक्कीच. म्हणजे आपण कौटिल्यापासून जर संदर्भ घेतले, तर किंवा महाजनपद असतील, 16 महाजनपदं जी भारतात होती. तर त्या लिच्छवीच्या राजानं आपल्या शत्रूच्या मुलीशी लग्न लावून दिलं होतं वगैरे, म्हणजे ह्या संदर्भ आपल्याला भेटतातच. इव्हन शिवाजी महाराजांनी 8 जी लग्न केली होती, तर त्यातले बरेचशे लग्नाला राजकीय अर्थ होते. कारण त्यांना अलायन्सेस बिल्ड करायचे होते. तर लग्नाच्या माध्यमातून अलायन्स बिल्ड करणं हे ऐतिहासिकदृष्ट्या होतच आलेलं आहे. आज आपण जी मुंबई म्हणतो, मुंबई आधी पोर्तुगीजांकडे होती, मुंबई बेट. तर ते 1661 मध्ये पोर्तुगीजांनी इंग्रजांना भेट दिलं. तर ते कशामध्ये दिलं, तर पोर्तुगीजांनी लग्नात आंदण म्हणून ते गिफ्ट भेट म्हणून इंग्रजांना दिलं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आज आपण जी मुंबई म्हणतो ती विकसित होण्यामागं पण जी ही आपण म्हणू शकतो रोटी बेटी व्यवहार आहे तोच आहे. तर इथं आपण एक दृष्टीनं असं बघू शकतो की जसं मी तुम्हाला म्हणलं की स्त्रिया हा युद्धामध्ये इन्स्ट्रुमेंट ऑफ टेरर अँड डॉमिनन्स म्हणून वापरला जातो. तर त्याचा एक सटल किंवा आपण म्हणू शकतो की थोडासा अहिंसक पद्धतीनं कसा वापर केला जातो, त्याच्यामध्ये तिचा कन्सेंट आहे किंवा काही, ह्या गोष्टी नंतर, पण या गोष्टी पारंपरिकरित्या वापरण्यात आलेल्या आहेतच.
सर, तंत्रज्ञान असा आपण जो विषय घेतलाय, हे तंत्रज्ञान जसजसं विकसित होत जातं, तसतसं त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे जो विकास आहे, त्याचं जे डेव्हलपमेंट आहे, ते अधिकाधिक समोरच्या शत्रू पार्टीला त्याचा जास्तीत जास्त त्याचा विध्वंस होऊन त्याच्यामध्ये समोरच्या देशाचा किंवा शत्रूचा नाश व्हावा याच्यासाठी म्हणून ते तंत्रज्ञान विकसित होत गेलंय, असं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. या दृष्टीने तुम्ही नेमकं काय सांगाल? तंत्रज्ञानाचा इतिहास काय आहे? तंत्रज्ञान म्हणजे मुळात काय आहे, की एखादी गोष्ट माणूस करू शकतो, तर ती अधिक क्षमतेनं किंवा कमी श्रमात जास्तीत जास्त इफेक्ट कसे देता येतील, याच्यासाठी एक बेसिक जे मेकॅनिझम बनवलेलं आहे, त्याला आपण तंत्रज्ञान म्हणू शकतो फार सोप्या भाषेत. तर होतं काय, की युद्धाबद्दल युद्ध ज्यावेळी होतं, 2 देशांमधलं असू दे किंवा त्याच्या आधी आपण सोसायटी म्हणजे ट्रायबल सोसायटीज वगैरे तिथून बघितलं असेल. तर युद्ध हा अस्तित्वाचा प्रश्न असतो आणि ज्यावेळी अस्तित्वाचा प्रश्न असतो, त्यावेळी मानवी सर्जनशीलता पूर्णपणे त्या युद्धाच्या मागे लागलेली असते आणि त्यावेळी नवीन-नवीन तंत्रज्ञानाचे आविष्कार होतात आणि ते तंत्रज्ञान आधी लष्करी वापरासाठी असतं. ते नंतर आपण बघू शकतो, की नागरी वापरासाठी ते रूपांतरित झालेलं असतं. म्हणजे आजकालच्या तुमच्या बऱ्याच गोष्टी असतील म्हणजे इंटरनेट असेल किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मुळात एक लष्करी वापरासाठी त्याचा उगम झाला होता आणि नंतर ते नागरिक वापरासाठी आपण बघतो की रोजच्या जीवनात ते हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तंत्रज्ञान जसं-जसं पुढारत गेलं, तसं युद्ध अधिकाधिक व्यापक, संवारक आणि वेगवेगळ्या डायमेन्शननी मानवी अस्तित्वाला डॅमेज करणारं ठरलं. म्हणजे साधारणतः जुन्या काळात आपण ते धनुष्यबाण वगैरे अ, बघतो. तर त्या धनुष्यबाणाच्या म्हणजे महाभारतात वगैरे आपण टीव्ही शोज बघितले असतील. तर त्याच्यामध्ये काय होतं, की समोर तुम्हाला एक फिजिकल व्यक्ती प्रेझेंट आहे आणि तुम्ही त्या दोघांमध्ये युद्ध होतंय. आता युद्ध कसं होतं? तर तुम्हाला मानवी म्हणजे सायकॉलॉजिकल लेव्हलला होतं. सिव्हिल वॉर्स म्हणजे दुसऱ्या देशात आपापसातच लढवायला लावतं. तुमचा विचार कसा केला जातो इथपर्यंत म्हणजे आता सध्या सोशल मीडिया वगैरे या माध्यमातून तुम्हाला बाहेरच्या म्हणजे त्या शत्रू राष्ट्राच्या प्रदेशात एंट्री न करता सुद्धा तुम्हाला तिथल्या लोकांना मॅनिप्युलेट करता येतं. त्यानंतर बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आपण जर बघितलं, तर साधारणतः एक जे आपण म्हणू शकतो, की विमेन बॉडी आहे. तर तिला कशाप्रकारे आपण हार्म करू शकतो, हे सुद्धा आपण युद्धाच्या संदर्भात पाहू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं, की स्त्री-पुरुष संबंध हे एक नैसर्गिक आहे. पण जाणीवपूर्वक स्त्रीला वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे चारित्र्य हनन करणं किंवा बलात्काराचा युद्धामध्ये वापर करणं, जबरदस्तीनं आपण म्हणू शकतो, की त्यांना स्टेरिलाइज करणं. अ, या सगळ्या गोष्टी आहेत. या दाखवतात, की तंत्रज्ञानामुळे माणसाला गोष्टी डिस्टॉर्ट किंवा विकृत करण्यात जास्तीत जास्त फायदा होत आलेला आहे. म्हणजे एका दृष्टीनं तंत्रज्ञान आपण म्हणू शकतो, की त्याच्या भरपूर आपल्याला फायदे झालेले आहेत किंवा कन्स्ट्रक्टिव्ह आहे. पण दुसऱ्या बाजूला जो मुळात बऱ्याच तंत्रज्ञानाचा जो उगम आहे, तो युद्धामध्ये झालेला आहे आणि ज्याचा वापर किंवा ज्याचा जो हेतू म्हणू शकतो, तो डिस्टॉर्शनचा आहे. सर, दुसरं महायुद्ध त्यावेळेला झालेलं औद्योगिकीकरण आणि महिलांचा या युद्धाच्या निमित्ताने झालेला राजकारणातला प्रवेश किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हक्क जे मिळाले होते, त्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन कराल? साधारणतः आपण आत्ताचं युग बघतो म्हणजे आपण म्हणू शकतो की मानवी इतिहासात सर्वात जास्त स्त्रियांना जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते गेल्या 50-100 वर्षात मिळालेलं आहे. तर त्याच्यामागं जर आपण बघितलं तर खरोखर असं आहे का की युद्धाला म्हणजे सॉरी महिलांना जे स्वातंत्र्य मिळाले, ते मानवी नागरिकतेचा एक समंजसपणा आहे किंवा एक परिपक्वता आहे म्हणून मिळालेलं आहे, की खरोखर काही गोष्टी कंपल्शन म्हणून झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये मी असं नाही म्हणणार की एकमेव गोष्ट कारणीभूत आहे. पण एक महत्वाचा फॅक्टर काय असेल तर ते दुसरं महायुद्ध आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर साधारणतः 4-4.5 लाखांच्या वर सॉरी त्याच्यापेक्षा जास्तच मनुष्यहानी झाली होती आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं. त्याचा भार अमेरिकेमध्ये आला आणि अमेरिकेमध्ये जे औद्योगिक उत्पादन होतं, ते मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि यामुळं काय झालं तर इकॉनॉमी आहे, तर ती डिस्टॉर्ट झाली. एक इकॉनॉमिक्समध्ये प्राइस थिअरी सांगितली जाते. तर प्राइस थिअरी काय सांगते, की कॉस्ट बेनिफिट रेशो जसा असतो, तसं माणसाचं वागणं आणि आजूबाजूच्या संस्थांचं वागणं बदलतं. त्यामुळं काय झालं, की जसं युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर लेबर्स किंवा आपण म्हणू शकतो योद्धे आहेत. योद्ध्यांचा बळी गेला, जखमी झाले.
त्यामुळं प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करायला पुरुष उरले नाहीत. मग त्यामुळे स्त्रियांना प्राधान्य द्यावं लागलं. किंवा आपण म्हणू शकतो अमेरिकेसारख्या ठिकाणी जिथं प्रत्यक्ष युद्धभूमीवर युद्ध लढलं गेलं नाही. पण दुसरीकडे काय झालं, तर मोठ्या प्रमाणावर जे उत्पादन म्हणजे कारखान्यांवर जो लोड आला, त्याला कॅचअप करण्यासाठी मजुरांची उपलब्धता नव्हती. म्हणून स्त्रियांना तिथं काम करायला भाग पाडलं गेलं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः 1940च्या दशकात अमेरिकेत जो लेबर फोर्स होता, विमेन लेबर फोर्स, तो साधारणतः 18% होता. तोच 1945 मध्ये जवळ-जवळ 44% पर्यंत गेला. तर हा जो बदल आहे, की आपण बघू शकतो थोड्याशा काळात हा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तर ते युद्धाचं आपण म्हणू शकतो जबरदस्तीनं झालेलं ते परावर्तन होतं आणि मग ते येणाऱ्या दशकांमध्ये किंवा जसं-जसं त्याच्यामुळे इकॉनॉमीचं स्वरूप बदललं, कामाचं स्वरूप बदललं आणि मग हळू महिलांना सोसायटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये ॲब्झॉर्ब करणं भाग पाडलं. सर, युक्रेन युद्धाचा थोडासा उल्लेख मला करावासा वाटतो. 4 वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि युक्रेनच्या बाजूने आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतोय. ड्रोन उडवण्यापासून ते प्रत्यक्ष हत्यारं चालवण्यापर्यंतचा स्त्रियांचा सहभाग आहे. हे सैनिक म्हणून त्यांचा सहभाग आहे का आता 4 वर्षांमध्ये जी काही त्यांच्याकडनं हानी झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी म्हणून स्त्रियांना आता युद्धभूमीवरती नेण्याची परवानगी दिली गेली असं तुम्हाला वाटतं? युक्रेन युद्ध म्हणजे 21व्या शतकातली 3 युद्ध मी सांगेन. एक पहिलं अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये झालेलं. दुसरं युक्रेन, रशिया आणि तिसरं इस्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा हमास आणि जे जे चालू आहे. हे जे 3 संघर्ष आहेत, ते आपण म्हणू शकतो की लढण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये 21व्या शतकात जे आमूलाग्र बदल झालेले आहेत, त्याचं एक सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हे 3 युद्ध आहेत. कारण याच्यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवायची जी शस्त्र आहेत म्हणजे ऑटोनॉमस वेपन्स किंवा ड्रोन्स यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलेला आहे. तर ज्यावेळी आपण रशिया युक्रेन वॉर बघतो, तर युक्रेन एक छोटंसं राष्ट्र म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की हे 4 वर्ष युद्ध चालेल. कारण रशियाची जर आपण मिलिटरी पॉवर बघितली, तर त्या तुलनेत युक्रेन काहीच नाहीये. पण ज्यापर्यंत जसं युद्ध लढलं गेलं, अ, बहुतांशी अमेरिकन कॅपिटलिस्ट किंवा आपण गुंतवणुकीच्या बळावर मोठ्या प्रमाणावर ही ऑटोनॉमस किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी यंत्र विकसित केली गेली. आता ड्रोन युद्धाचा जर किंवा ऑटोनॉमस वेपनचा जर आपण काळ बघितला, तर याच्यामध्ये एक युद्धामध्ये असं असतं की मस्क्युलॅनिटी किंवा सामर्थ्य, तुम्हाला रक्तपात या सगळ्या गोष्टी आहेत त्याला सामोरं जावं लागतं आणि हे साधारणतः पारंपरिक पद्धतीनं बघितलं तर पुरुषांचा इथं वर्चस्व असलेल्या गोष्टी असं समजलं जातं. पण आता काय झालेलं आहे, की बदलत्या काळात ड्रोन्स किंवा लॉज जे आहेत ते तुम्ही एका एसी हॉलमध्ये बसून आपल्या केबिन किंवा घरात बसून कंट्रोल करू शकता. तुम्हाला त्या किंकाळ्या, तो रक्तपात बघण्याची गरज नाहीये. तर याला असं तांत्रिक भाषेत व्हिडिओ गेमीकरण आपण म्हणू शकतो, की व्हिडिओ गेम खेळणं आणि प्रत्यक्ष युद्ध करणं याच्यामध्ये काहीच फरक राहिलेला नाही. तर त्यामुळं महिलांचा जो कॉम्बॅटंट रोल आहे, म्हणजे लढाऊपणा आहे, तो वाढलेला आहे नक्कीच. आणि त्यामुळं आपण बघू शकतो युक्रेनमध्ये, की मोठ्या प्रमाणावर महिलांनी युद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये पण असं आहे, की युद्ध म्हणजे केवळ सैनिकांचं युद्ध नसतं. युद्ध कोण लढतं, कोण ठरवतं, की मला युद्ध लादायचंय किंवा माघार घ्यायची. त्याच्यामध्ये निगोसिएशन्समध्ये काय प्रकार म्हणजे किती पार्टिसिपेशन केलं जातं. ह्या डिसिजन मेकिंग जिथं आहे, तिथं महिलांचा किती सहभाग आहे, हे जाणणं फार गरजेचं आहे. आणि एक साधारणतः यूएनची आकडेवारी आहे, की साधारणतः विमेन निगोशिएटर जे आहेत, ते एक 9 ते 10% दरम्यान असतात. त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे पारंपरिकरित्या आपण एका पद्धतीनं बघतो, की एक प्रवाह आहे किंवा मतप्रवाह आहे, की स्त्रियांनी जर राजकारण सांभाळलं, तर कदाचित एवढा रक्तपात होणार नाही. पण जिथे गरज आहे, तिथं महिला कधीच नसतात. त्यामुळं मला असं वाटतं किंवा आपण ऑपरेशन सिंधूरचा पण संदर्भ घेतला, तर 2 महिला अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं मीडिया नरेशन वगैरे केलं, तर हे फक्त पॉकेट्स आहेत. प्रत्यक्ष ज्यावेळी युद्ध लढवायचं किंवा नाही किंवा ते कोणत्या पद्धतीनं लढवायचं, शांतीची बोलणी आहेत, वाटाघाटी आहेत, त्याच्यामध्ये ज्यावेळी महिलांचा सहभाग होईल, त्यावेळी मला असं वाटेल, की कदाचित आपण म्हणू शकतो, की तंत्रज्ञानामुळं किंवा बदलत्या समाजानं महिलांना युद्धामध्ये एक व्यापक भूमिका दिली गेलेली आहे.
सर, तंत्रज्ञानाचा उल्लेख केलात आणि पुढच्या काळामध्ये ड्रोनच्या माध्यमातनं ही युद्ध खेळली जातील असं जे तुम्ही म्हणताय, तर हे मुळामध्ये हे तंत्रज्ञान जे बनवणं आहे, या बनवण्यामध्ये किंवा ड्रोन तयार करण्यामध्ये सुद्धा स्त्रियांची भूमिका महत्वाची ठरू शकते का? तुम्हाला एक ऐतिहासिक उदाहरण देतो. म्हणजे 1945 मध्ये 45च्या आधी साधारणतः ब्लेचली पार्कमध्ये, म्हणजे आता तिथं एआय समिट पण झाली होती. म्हणजे आता भारतात जी एआय समिट झाली त्याच्या आधीच 1-2 वर्षापूर्वी तिथं ब्लेचली पार्कमध्ये झाली होती. ब्लेचली पार्कचं वैशिष्ट्य असं, की जो एनिग्मा कोड आहे किंवा तुम्ही ॲलन ट्युरिंगचं नाव ऐकलं असेल, तर त्याने जी मशीन बनवली होती, तर तो प्रोजेक्ट तिथं चालला होता. तर त्या प्रोजेक्टमध्ये जवळ-जवळ 10,000 पेक्षा जास्त लेबर फोर्स होता आणि त्यातला 75% महिला होत्या. पण आपल्याला ज्यावेळी इतिहासात आपण मूल्यांकन करतो किंवा नाव बघतो, तर ते ॲलन ट्युरिंगचं असतं. बाकीची जी लोकं आहेत, म्हणजे जवळ-जवळ 200 त्या मशीन्स आहेत, एनिग्मा मशीन्स, ज्या कोड ब्रेक करायच्या आणि रोज 10,000 पेक्षा जास्त मेसेजेस त्या ब्रेक करायच्या. तर या सगळं करण्यामागं महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणावर होता. दुसरी गोष्ट अशी, की एनिग्मा म्हणून जो कॉम्प्युटर आहे, म्हणजे आजच्या कॉम्प्युटरचा आपण म्हणू शकतो जो पूर्वसुरी आहे, तो एनिग्मा कॉम्प्युटर. त्याच्यामध्ये 6 महिलांचा सहभाग होता. आता याच्यामध्ये गोम अशी आहे, की आज जर तुम्हाला विचारलं, की कॉम्प्युटरमध्ये महत्त्वाचं काय? सॉफ्टवेअर की हार्डवेअर? तर जनरली काय उत्तर येतं? सॉफ्टवेअर. पण एक जमाना असा होता, की सॉफ्टवेअरला काही किंमत नव्हती आणि एनिग्मा कोडचे जे फोटोज आहेत, त्या जे 6 लोकं आहेत, ती 6 लोकं म्हणजे 6 महिला ज्या आहेत, त्या तुम्हाला इतिहासात कुठल्याही फोटोमध्ये दिसणार नाही. 1946 मध्ये ज्यावेळी एनिग्मा कॉम्प्युटरचा शोध लागल्यानंतर जे फोटो प्रकाशित झाले, तर त्याच्यामध्ये जे इंजिनिअर्स आहेत, ते फक्त हार्डवेअर इंजिनिअर्स आहेत. म्हणजे सिस्टमॅटिकली ज्या गोष्टी महिलांनी केल्या, त्यांना दुय्यम समजण्यात आलं किंवा त्यांचं इतिहासातलं रेकॉर्ड मिटवण्यात आलं आणि नंतर त्याच गोष्टी म्हणजे ते एक आपण म्हणू शकतो, की एक स्टँडर्ड प्रॅक्टिस झालेलं आहे, की या गोष्टी अशा पद्धतीनं होत आहेत. साधारणतः आजचं जे युग आहे, आपण मशीन लर्निंग, एआय वगैरे या गोष्टी बघतो. तर असं दिसतं आपल्याला साधारणतः चित्र, की आज महिला फार सक्षम झालेल्या आहेत. महिलांचं की टॉप इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमधलं योगदान वाढलेलं आहे. पण ज्यावेळी म्हणजे रिसर्च फील्ड ज्यावेळी येतं, की जे डिसिजन मेकिंग आहे, तर मशीन लर्निंग फील्डमध्ये साधारणतः 10 ते 12% महिलांचा वर्कफोर्स आहे. बाकी सगळे मेल्स आहेत. आणि एआय वगैरे या गोष्टी अशा आहेत, की त्या अशा आभाळातून आलेल्या नाहीयेत. त्याचे जे पूर्वग्रह आहेत, जे आपण म्हणू शकतो मतं आहेत, ती जो बनवणारा आहे, त्याच्यातून ती पुढं पास होत असतात. आणि ज्यावेळी 90% ऑफ दॅट वर्कफोर्स इज मेल, तर तो जो बायस आहे, तो त्या सिस्टममध्ये उपजत येणार आहे. आणि तुम्ही ग्रोकचे किंवा बरेच एक्झाम्पल्स बघितले असतील, की ते मिसोजिनिस्ट कमेंट कसे करतात वगैरे. तर ड्रोन सिस्टम वगैरे आहे, या गोष्टींमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग जरी असला, म्हणजे टेसी थॉमस वगैरे ज्यांचे आपण एक्झाम्पल बघतो, की मिसाईल वुमन ऑफ इंडिया म्हणलं जातं. या आहेत, पण त्याचं एक लोकशाहीकरण होणं गरजेचं आहे, की ज्या मोठ्या प्रमाणावर महिला फक्त शोकेस किंवा लेबर म्हणून नाही, तर डिसिजन मेकर्स म्हणून सहभागी होतील. त्यावेळी असं म्हणता येईल, की तंत्रज्ञान जे आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञान आहे, ते महिलांना तेवढंच योगदान किंवा तेवढंच आपण म्हणू शकतो, की कॉन्ट्रिब्युशन करण्यात मदत करतंय. सर, या निमित्ताने एक प्रश्न थोडासा वेगळा विचारावासा वाटतो. 1971 मध्ये ज्यावेळेला बांगलादेशची निर्मिती झाली, त्यावेळेला आपल्याकडे पंतप्रधानपदी इंदिरा गांधी या महिला होत्या आणि त्यांनी खूप धाडसाने हा निर्णय घेतला होता, की आपल्याला भारताचं सैन्य तिथे न्यायचं आहे. या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन कराल? 1971चं जर आपण साधारणतः इतिहास असा आहे, की आज आपण भारत जो बघतो, की एक इकॉनॉमिक पॉवर आहे, वर्कफोर्स आहे, तसं काही नव्हतं. जी ब्रिटिशांनी लिगसी दिली होती, एक दरिद्री देश, ज्याची स्वतःची कपॅसिटी नाहीये. तर अशा परिस्थितीत आणि वरून बांगलादेशमधून 1 कोटीच्या पेक्षा जास्त लोकांचा तो लोंढा येत होता आणि भारत-अमेरिका संबंध आजच्यासारखे नव्हते. अशा परिस्थितीत म्हणजे यूएसएसआरचा पाठिंबा होता किंवा यूएसएसआरचा जे मैत्री करार केला गेला जानेवारी फेब्रुवारीमध्ये. तर या सगळ्या डिप्लोमॅटिक गोष्टी म्हणजे युद्ध म्हणजे केवळ 2 लोकांमधली किंवा 2 गटांमधली केवळ लढाई नाही. तर त्याच्यामागे एक रणनीती आहे, मुत्सद्दीपणा आहे, वाटाघाटी आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर की ज्या पद्धतीने निर्णय घेतला गेला,
प्रत्यक्ष युद्धाच्या आधी डिप्लोमसीच्या अंतर्गत भारत रशिया मैत्री करार केला गेला. त्याच्यानंतर पावसाळा संपेपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला गेला. या सगळ्या गोष्टी दाखवतात की ज्यावेळी तुम्ही डिसिजन म्हणजे एक काहीतरी युद्ध चालू केलं. युद्ध हे फार आपण म्हणू शकतो कॉस्टली अफेअर आहे. फक्त आर्थिक बाबतीत नाही, तर त्याला आपल्याला प्रत्येक म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन देशांमधल्या ज्या एक सवलती मिळतात आणि आजच्यापेक्षा त्या काळात आपल्याला बरंच आंतरराष्ट्रीय संस्थांवर अवलंबून राहावं लागत होतं. तर या सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून किंमत चुकवावी लागते. तर या सगळ्याचा विचार करून की ज्यावेळी युद्ध चालू होतं, तर एका काहीतरी म्हणू शकतो आपण निर्णयापर्यंत येणं फार गरजेचं असतं आणि बांगलादेश युद्धात सगळ्यात महत्त्वाची हीच भूमिका आहे, की एका निर्णयापर्यंत आपण आलो. एका म्हणजे 2 देश वेगळे केले आणि त्याच्यानंतर सुद्धा निगोसिएशन्समध्ये म्हणजे युद्ध लढल्यानंतर की टार्गेट ठरलं होतं ढाका कॅप्चर करायचं. जे म्हणजे शरणागती पत्करलेले सैनिक होते 93,000 सैनिकांना माघारी पाठवलं गेलं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण म्हणू शकतो, की इंदिरा गांधींनी एक डिसिसिव्ह की आता घाव घालायचा या हेतूनं केलं होतं. म्हणजे वाजपेयी त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी सुद्धा दुर्गा म्हणून उल्लेख केला होता इंदिरा गांधींचा. तर एक आपण म्हणू शकतो की एकेकाळी म्हणजे गुंगी गुडिया असणारी इंदिरा गांधी काही वर्षात दुर्गा म्हणून साक्षात देशासमोर आली. तर हा जो डिसिजन मेकिंग आहे, मग ते कोणत्याही माध्यमातून आलं असेल, की बहुमताच्या जोरावर असेल किंवा एक पर्सनॅलिटी ट्रेट म्हणून असेल. तर या गोष्टी राजकारणात फार गरजेच्या आहेत. म्हणजे आपण तंत्रज्ञानाच्या भोवद्याकडे जाऊ आणि महिलांचं जे साधारणतः आपण म्हणू शकतो की चित्र रंगवलं जातं. म्हणजे युद्धाच्या बाबतीत असं म्हणलं जातं, की पुरुष हा एक योद्धा आहे आणि महिला एक ब्युटिफुल सोल आहे. म्हणजे एक सुंदर आत्मा असल्यासारखं आहे, की महिला म्हणजे काय? तर ती प्रोटेक्शन करते, ती केअर करते, ती कुटुंब सांभाळते आणि पुरुष असतो तो युद्ध लढतो, स्वतःचं बलिदान देतो. म्हणजे ज्या सगळ्या भूमिका आहेत पुरुषाच्या, की जे चांगलं ते पुरुषाच्या संदर्भात आणि जे म्हणजे दुय्यम भूमिका आहेत. पण प्रत्यक्ष बघितलं तर युद्धामध्ये जे ग्राउंडवर लढलं जातं, तर एक महिला परिचारिका असेल, तर ती प्रत्यक्ष त्या रणांगणावर जिथं युद्ध होतंय, बॉम्ब हल्ले होतायत, तिथं ती थांबते. योद्ध्याचं काम असतं तिथं अटॅक करायचा, निघून जायचं. ती तिथंच थांबते. पलीकडे बॉम्ब हल्ले होतायत, तरी पण ती तिथं असते. त्या रुग्णाची काळजी घेते. म्हणजे आपण म्हणतो ना, तोडो नाही जोडो. जोडणं अवघड असतं, तोडणं सोपं असतं. तोडण्याचं काम योद्धा करतो, पण जोडण्याचं काम ती महिला परिचारिका करते. ती शांतता निभवायसाठी जे स्वयंसेवक गेलेले असतात, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग असतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो, की दुय्यम आहेत, पण त्या खऱ्या धाडसाच्या आहेत. कारण बऱ्याचदा असं होतं, की ह्या निशस्त्र असतात आणि कुठेतरी अटॅक झाला, यांचे पण मृत्यू होतात. म्हणजे आता परवा दिवशीच तालिबानच्या रुग्णालयावर हल्ला झाला, म्हणजे अफगाणिस्तानमध्ये हल्ला झाला आणि 400च्या वर लोक मेले. त्याच्यामध्ये बऱ्याच महिला होत्या. पण सांगायचा उद्देश हा, की महिलांची जी दुय्यम भूमिका समजली जाते, एक तर ती दुय्यम नाहीये आणि तरी पण त्या भूमिकेला छेद देणारं असं इंदिरा गांधीजींचं वर्तन होतं त्या युद्धामध्ये. सर, आजचा काळ हा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा काळ आहे असं पण म्हटलं जातं. या दृष्टीने महिलांची याच्यामध्ये काय भूमिका आहे असं तुम्हाला वाटतं? इन्फॉर्मेशन वॉरफेअर याच्यामध्ये पुन्हा मला वाटतं, की स्त्री-पुरुष संबंध जे सांगितलं, की म्हणजे मी आधी पण म्हणालो, की तंत्रज्ञानामुळं गोष्टी म्हणजे फक्त स्त्री-पुरुष स्त्री देह किंवा असं नाही म्हणत. गोष्टी म्हणजे आता निसर्ग खूप छान दिसतो. तर तो जास्तीत जास्त विकृत कसा करता येईल, हे आपल्याला तंत्रज्ञानात शिकवलं. म्हणजे आपण न्यूक्लिअर बॉम्ब असेल, की एक बॉम्ब फोडला 50,000, 1,00,000, 2,00,000 लोकं मेले. इथपर्यंत आपण गेलेलो आहे. त्याच पद्धतीनं ज्यावेळी इन्फॉर्मेशन इकोसिस्टमचा उदय झाला, तर महिलांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग बदलले गेलेत. म्हणजे जसं युद्धामध्ये आधी, की फिजिकल वन टू वन कन्फ्रंट होणं गरजेचं होतं. आता महिलांशी वन टू वन कन्फ्रंट होणं गरजेचं नाहीये. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही अल्गोरिदमच्या माध्यमातून पोहोचू शकता. मुळात काय झालेलं आहे, की स्त्रिया या ॲज अ पर्सन म्हणजे स्त्री किंवा पुरुष हे केवळ डिजिटल चिन्हांच्या स्वरूपात उरलेले आहेत. म्हणजे तुमचं अस्तित्व युद्धाचं जी सिस्टीम आहे म्हणजे आपण चा संदर्भ घेऊ शकतो. इस्रायलने जे आता पॅलेस्टाईन युद्धात हू इज डॅडी आणि लॅव्हेंडर वगैरे या एआय सिस्टम वापरल्या होत्या. तर त्याच्यामध्ये काय होतं,
की प्रत्यक्ष या युद्धाच्या घडामोडींमध्ये मानवी सहभाग कुठेही नव्हता. टार्गेट फिक्स कसं केलं जायचं, तर त्यांचे कॉल रेकॉर्ड ट्रेस केले जायचे. जो डेटा इस्रायलच्या म्हणजे मोसाद वगैरे किंवा बाकी आयडीएफ, इस्रायल डिफेन्स फोर्सेस वगैरे त्यांच्याकडे आहे. त्याच्या माध्यमातून, ड्रोनच्या माध्यमातून चेहरे अॅनलाईज केले जायचे, फेस रिकॉग्निशन केलं जायचं, आवाज वगैरे या गोष्टींमधून. म्हणजे तुमचं अस्तित्व शून्य आहे. तुम्ही ओळखला जाता डिजिटल संकेतांच्या माध्यमातून. आणि त्यामुळं काय झालं, तर जो अटॅक केला गेला म्हणजे महिला असो वा पुरुष, तर साधारणतः एक असा ट्रेंड निर्माण झालेला आहे, की महिला असेल तर ती सिव्हिलियन आणि पुरुष असेल तर तो प्रॉब्लेमॅटिक किंवा तो टार्गेट किंवा तर अशा पद्धतीनं बायोलॉजिकल सेक्सवर आपण म्हणू शकतो युद्धामध्ये टार्गेट फिक्स करणं हे एक नवीन हे झालेलं आहे. दुसरी गोष्ट डिफेमेशन असेल, डॉक्सिंग असेल, त्यानंतर आपण म्हणू शकतो सेक्स्टॉर्शन, या सगळ्या मिसइन्फॉर्मेशन या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे साध्या निवडणुकीच्या माध्यमातून जर निवडणुका जरी आपण बघितल्या तरी महिलांचं म्हणजे असं झालेलं आहे की डीप फेक जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये 90 ते 95% ज्या इमेजेस आहेत त्या स्त्रियांच्या नॉन कन्सेन्शुअल पोर्नोग्राफिक इमेजेस आहेत. म्हणजे आपण एवढे विकृत झालेलो आहोत की आपल्याला स्त्री देह हा युद्धाचा एक प्रायमरी आपण कन्सर्न बनवलेला आहे. ज्यावेळी युक्रेन रशिया वॉर चालू झालं त्यावेळी काय युक्रेनच्या ज्या महिला नेत्या आहेत त्यांचे न्यूड इमेजेस वगैरे सोशल मीडियावर फेक इमेजेस तयार करून व्हायरल करण्यात आले. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या दाखवतात की युद्धामुळं एका बाजूला आपण म्हणतो की कॉम्बॅटंट रोलमध्ये महिलांचा सहभाग वाढलेला आहे. पण दुसरीकडं अशा पद्धतीनं व्हल्नरेबिलिटी सुद्धा वाढलेली आहे. प्रत्येक ठिकाणाहून महिलांना टार्गेट केलं जातं. मग ते डिजिटल स्पेस असेल, सायकोलॉजिकल स्पेस असेल किंवा फिजिकल स्पेस असेल. तर यामुळं काय होतंय की खरंच आपण विचार केला पाहिजे की विकृत कोण बनते. तंत्रज्ञान म्हणतं की आपण मानवी जो विवेक आहे तो जास्त विकृत बनतोय. याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे एआयचा वापर किंवा अशा तंत्रज्ञानाचा वापर करून जगाच्या एका कोपऱ्यात बसून तुम्ही दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दंगल घडवणं किंवा युद्ध घडवून आणणं याच्यासाठी सुद्धा हे तंत्रज्ञान अशा पद्धतीने उपयोगात आणलं जातंय, ही उदाहरणं आत्ता आपल्यासमोर आहेत असं वाटतंय सर तुम्हाला? हो, नक्कीच. आता दंगल घडवणे म्हणजे दंगल हा एक म्हणजे एक ऐतिहासिक स्टडी आहे पॉल ब्रास वगैरे त्यांच्यापासून, की दंगल ही कधी म्हणजे बहुतांश वेळा दंगल घडवली जाते, दंगल घडत नाही. मग त्याच्यामागं बरीच कारणं होती. पण असं होतं, की त्यावेळी तुम्हाला तिथं ग्राउंडवर उपस्थित राहणं फार गरजेचं होतं. आज दंगल ज्यावेळी घडवली जाते, ती बाहेरून परकीय म्हणजे सोशल मीडियावर एक मॉर्फ्ड इमेज तयार म्हणजे तुमच्या राष्ट्रपुरुषाची एखादी इमेज टाकली, की 2 गटांमध्ये भांडणं लागणं चालू होतं. तर याच्यातून काय होतं? हा जो म्हणजे आपण म्हणू शकतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुमच्या इकॉनॉमीला होतो देशाच्या. कारण त्या राष्ट्रातलं किंवा त्या राज्याचं, त्या शहराचं पूर्णपणे इकॉनॉमिक आउटपुट थांबतं. तुमच्या इकॉनॉमीला त्याचा प्रॉब्लेम होतो. आणि एक राष्ट्राची इमेज असते म्हणजे स्टँडर्ड पुअर वगैरे या ज्या तुमचं इकॉनॉमिक रेटिंग करत असतात. जिथं अशांतता आहे, तिथं रेटिंग आपोआप कमी होतं. त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होतो. त्यामुळे ज्या गोष्टी दिसतात, की दंगल म्हणजे केवळ 2 धार्मिक गटांमधलं किंवा जातीय गटांमधलं जो तणाव आहे, तो तसा नाही. तो जाणीवपूर्वक घडवला जातो. तो बऱ्याचदा बाहेरच्या बाह्य घटकांकडून पण घडवला जातो. त्याच्यामागं कारण असतं, की समोरच्याची इकॉनॉमी वीक करणं आणि हे फार सोपं आहे ना, म्हणजे तुम्ही तिथं प्रत्यक्ष काहीच ताकद लावत नाही. फक्त एक जर सोशल मीडियावरची मॉर्फ इमेज एवढं सगळं करत असेल, तर मला वाटतं ते कोट्यवधी रुपयांची शस्त्रास्त्र चालवण्यापेक्षा हे जास्त चांगलं आहे ना. आणि फायनली तेच आहे, की आजच्या जगात आपण म्हणतो, की इकॉनॉमी ही ताकद आहे. आर्थिक सत्ता म्हणजेच ही खरी सत्ता. आणि जर तुमची अर्थव्यवस्था जर दुबळी होत असेल, तर का करू नये? बाकीच्या गोष्टी आपण लाँग टर्ममध्ये बघू शकतो. नेशन बिल्डिंगला प्रॉब्लेम होतो. एक राष्ट्रबांधणी आपण म्हणतो, ती जर विस्कळीत होत असेल, अ, त्यानंतर तुमचा संरक्षणा म्हणजे कायदा सुव्यवस्थेवरचा खर्च वाढतो. तो वेल्फेअरला जात असतो. तो त्याच्याऐवजी इकडे गेला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपण सांगू शकतो, की दंगलीमुळं या होत असतात. आणि दुसरी गोष्ट दंगलीबरोबर तुम्ही अजून एक बोलला होता.
युद्धासाठी सुद्धा याचा वापर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, की युक्रेन युद्धामध्ये महिला नेत्यांचे सुद्धा असे मॉर्फ केलेले फोटोज सोशल मीडियावरती आले होते आणि त्याचा सुद्धा अशा पद्धतीचा वापर केला गेलेला होता. त्या दृष्टीने काही मार्गदर्शन कराल का सर? तेच तुम्हाला सांगितलं, की युक्रेनमध्ये जर झालं, सगळीकडे साधारणतः तेच होतं. म्हणजे 2016 मध्ये फक्त युद्ध नाही, निवडणुकांमध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. इंडिया टुडेचा रिपोर्ट होता, की भारताचं उदाहरण देतो. 2024च्या निवडणुकीवेळी बऱ्याच म्हणजे महिला उमेदवारांचे दारू पितानाचे खोटे व्हिडिओ हे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले, जेणेकरून त्यांची समाजातली लिगसी किंवा लेजिटिमसी कमी व्हावी. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या दाखवतात की महिला, आपण म्हणू शकतो महिलेचं शरीर असेल किंवा महिलेची डिग्निटी आहे, त्याचा वापर एक सोशल स्ट्रक्चर, मी एवढ्यासाठी म्हणलं युद्ध एक सोशल स्ट्रक्चर आहे. कारण या ज्या सोशल स्ट्रक्चर आपण बनवलेली आहेत, की एक महिलेचं शरीर म्हणजे तिची डिग्निटी असते किंवा ती कुणाबरोबर शारीरिक संबंध ठेवते याच्यावर तिचं चारित्र्य अवलंबून असतं. या ज्या सोशल स्ट्रक्चर आहेत, याची चिरफाड आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करत आहोत. आणि युद्धाच्या वेळी ते स्वरूप म्हणजे इतर वेळी त्याला कायद्याचं अधिष्ठान असतं, नैतिकतेचं अधिष्ठान असतं. पण जसं आपण म्हणतो, की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तर त्याच पद्धतीनं एकदा युद्ध चालू झालं, की त्याला काहीही राहत नाही. खरं-खोटं काही लोकं बघत नाहीत आणि सगळं म्हणजे आपण विवेक सोडून आपण डिस्टॉर्शनच्या, विकृतीकरणाच्या मागे लागतो आणि त्याच्यामुळं महिलांचं जे आपण सर्वांगीण खच्चीकरण आहे, ते मोठ्या प्रमाणावर चालू होतं. म्हणजे सर जसं मी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं, की जागतिक महिला दिन या महिन्यात साजरा झाला. पण नेहमी असं म्हटलं जातं, की युद्धामध्ये सगळ्यात जास्त होरपळ होते ती स्त्रीची. शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्याच पातळ्यांवरती तिचं शोषण जे केलं जातं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं आज नवीन पद्धतीने हे शोषण आपल्याला बघायला मिळतंय. स्त्रीची भूमिका ही कायम दुय्यम मानली गेली आहे. पण तुम्ही तुमच्या या सगळ्या मार्गदर्शनामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणाला होता, तो अगदी शेवटी मला अधोरेखित करावासा वाटतो, की स्त्रीच्या हातामध्ये जर निर्णय क्षमता आली, तर त्याचा वापर खूप सारासार बुद्धी वापरून ती नक्कीच करेल आणि युद्ध किंवा डिप्लोमसीच्या पातळीवरती ज्यावेळेला चर्चा होते किंवा असे संबंध प्रस्थापित करायची वेळ येते, त्यावेळेला सुद्धा युद्ध टाळण्याकडेच कदाचित या स्त्रीची भूमिका असू शकते. असंही काहीसं म्हणजे सारासार बुद्धीचा विचार करून आपण नक्कीच असं म्हणू शकतो. पण या निमित्ताने आज युद्ध, तंत्रज्ञान आणि स्त्रियांची असणारी भूमिका याच्यावरती जे तुम्ही मार्गदर्शन केलंत, हे मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना खरोखरच एका वेगळ्या मुद्द्याच्या दृष्टीने विचार करायला भाग पाडणार आहे. त्यामुळे या सगळ्याच मार्गदर्शनासाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, या भागात मिळालेली ही सगळीच माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारतशक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया लवकरच. तोपर्यंत नमस्कार.